स्वप्नील पाटील लाजबाब फलंदाजी केली होती। 6 चेंडू 18 धावा असताना संघासाठी धावून आला। 23 धावांची स्फोटक इनिंग ज्यानं साकारली होती तो फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। तर पहिला गोलंदाज अनुभवी गोलंदाज विलास टाकीगाव संघाकडून सलामीचं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल। पॉवर प्लेचं पहिलं षटक, 4 षटकांचा हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनं अगदी रावे विलेज एंड कडून सज्ज होतोय। अतिशय चांगली फील्ड प्लेस केली आहे। एक लॉंग ऑनला फिल्डर आहे, लॉंग ऑफला फिल्डर आहे, तर एक मिड विकेटला फिल्डर पाहायला मिळतोय। पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय। हाय बॅकलिप होती, अतिशय जोरात बॅट फिरली होती। यावेळेला फलंदाज सूरज पाटीलची बॅट आणि बॉल यांचा संपर्क मात्र होऊ दिला जात नाहीये। फिल्डिंग पोझिशन पाहिली, मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, स्क्वेअर लेग आहे, लेग स्लिप आहे, परंतु या वेळेला अगदी बॉलला पिक केलं, पुल केलं आणि मिड विकेटच्या डोक्यावरून फेकून दिलं। 6 धावांसाठी षटकार। थँक्यू टीचर। फिल्डिंग पोझिशन, एक डीप एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, एक कव्हर पॉइंट आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, फ्लाइंग स्लिप आहे आणि पहिला बॉल निर्धाव दुसऱ्या बॉलवरती षटकारानं स्वागत केलं। ही ओळख आहे एसएन स्पोर्ट्स दिघोडे संघाची। का आपण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळत असतो, का मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या नावाचा दबदबा पाहायला मिळत असतो, याचं उत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये दिलं जातंय। पहिल्या बॉलवरती डॉट आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती तोच आक्रमक स्वरूप प्राप्त करत असताना षटकारानं मात्र स्वागत केलं। फार मोठी स्पर्धा, डीजे थोडा आवाज वाढवायचा आहे। हॅलो हॅलो माइक चेक। तर फार मोठी स्पर्धा, सरपंच चषक 2019 थेट सरपंच अमितजी पाटील यांच्या नावानं या स्पर्धेचं हे दुसरं वर्ष पाहायला मिळतंय। हा बॉल अगदी टप्पा पडला समोर, बॉलला पिच केलं, त्यानंतर बॉल थोडासा अँगल होत असताना बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातोय। विकेट कीपर आहे यावेळेला निहाल नाईक, एक स्फोटक फलंदाज आहे आणि विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये तो पाहायला मिळतोय। 3 बॉल आतापर्यंत झालेत, 6 धावा स्कोरबोर्ड वरती, चांगलं षटक। फुलर लेनचा बॉल, ऑन ड्राईव्हचा फटका, यावेळेला लॉंग ऑन मध्ये येतोय। लॉंग ऑफचा फिल्डर फार वेगात आला होता, दर्जेदार फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि अतिशय चांगल्या पद्धतीची बॅटिंग यावेळेला मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटील हा फलंदाज दाखवत असताना फार चांगली मॅच। 2 उरण तालुक्यातील मोठे संघ आहेत, साई सारख्या एका मोठ्या संघाला एकतर्फी हरवलं होतं टाकीगाव संघानं। त्यानंतर तारा संघाबरोबर शेवटच्या क्षणापर्यंत झालेली लढत आणि त्या लढतीमध्ये हरवलं होतं दिघोडे संघानं। या वेळेला सूरज पाटील नावाचं वादळ आता मैदानाच्या आतमध्ये आणि आणखीन एक दर्जेदार फटका 6 धावांसाठी। थँक्यू टीचर। षटकार, त्यानंतर 2 धावा, परत षटकार, दर्जेदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये। मनीष चिर्लेकर सांगतायत 14 रन्स, 14 धावा स्कोरबोर्ड वरती। आणखीन एक फटका, बॅटीला जास्त बॉल मिडल होत नाहीये, मिड विकेट मध्ये जातोय, स्वतःकडे मात्र स्ट्राईक ठेवली जाते सूरज पाटीलच्या माध्यमातून आणि पहिल्या षटकामध्ये 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। या मॅच मध्ये दिघोडे संघाला जिंकायचं असेल तर 55-60 धावांचं टार्गेट मात्र सेट केलं पाहिजे, कारण स्वप्नील खारपाटील, निहाल नाईक सारखा स्फोटक फलंदाज हा प्रतिस्पर्धी संघामध्ये। या स्पर्धेचा विचार केला तर अमितजी पाटील आणि मनोहरजी पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक, ज्यांच्या माध्यमातून फार मोठी स्पर्धा नियती स्पोर्ट्स दिघाटी यांच्या सहकार्याने आपल्याला पाहायला मिळते। ग्रामपंचायत सदस्य आदरणीय स्मिताताई राजेश ठाकूर, आदरणीय रोहिदासजी पद्माकर शेडगे, लक्ष्मणजी ठाकूर, विनोदजी पाटील, दयानंदजी ठाकूर, कैलासजी पाटील, अभिजी पाटील आणि किशोरजी केनी या मान्यवरांनी आम्हाला या संपूर्ण टुर्नामेंटसाठी टी-शर्ट स्पॉन्सर केलेत, त्यांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतोय। मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूसाठी नरसू पाटील उरणचे बिल्डर्स यांनी मॅन ऑफ द सिरीज साठी टीव्ही आम्हाला स्पॉन्सर केली आहे, त्यांचा देखील मनपूर्वक आम्ही स्वागत धन्यवाद देतोय।
तर गोलंदाज महेंद्र आहे दुसरा गोलंदाज. गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना शेकाचा वाडा एंड कडून येतोय. डावकुरी हाताचा हा गोलंदाज आहे. ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. एकूण धाव संख्या आहे 15. स्वप्नील सूरज आणि स्वप्नील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि सूरजचा चांगला खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न विनाशकाली विपरीत बुद्धी आणि या वेळेला मोठा धक्का बसतोय तो दिगोडे संघाला. कमॉन डीजे. पंचांनी बोटवर केला उस्मान बॅटमन तळव जेवाला या रायगड थँक्यू डीजे. जे स्क्रीनच्या समोर ब्लॅक स्क्रीनच्या समोर आमचे प्रेक्षक वर्ग बसले त्यांना विनंती करतोय की खेळाडूंना थोडा व्यत्यय येतो त्यामुळे ती स्क्रीन त्या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. तर प्लीज आपण त्या ठिकाणून उठायचंय. प्रेक्षकांना मी विनंती करतोय आम्हाला प्लीज थोडं सहकार्य करायचंय. तर या वेळेला फार मोठी विकेट गेली. रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार म्हटलं जातं. चालली तर अबाद नाही तर बरबाद. आणि या वेळेला फर्निचर खरं तर दांडी उद्ध्वस्त केली. त्रिफळा उद्ध्वस्त केला तो सूरज पाटीलचा. आणि 7 बॉलमध्ये 15 धावा करून बाद झाला तो सूरज पाटील स्वतः संघाचा संघनायक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. निवृत्ती पाटील मागच्या सामन्याचा हिरो. 16 बॉलमध्ये 48 धावा 5 षटकार 3 चौकार आणि स्फोटक खेळी तारा संघाच्या विरुद्ध ज्यानं केली होती तो मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल होतोय. गोलंदाज आहे यावेळेला महेंद्र. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळते. अनुभवी गोलंदाज आहे टाकेगाव संघाचे आणि अनुभव काय असतो हे मैदानावरती दाखवत असताना हा फुलर लेनचा बॉल ताकदीचा वापर. बॉटम हँडनं बॉलला अगदी ड्राईव्ह केलं. सरळ बॅटनं या बॉलला खेळून काढलं. सिंगल मात्र अर्जित केली गेली. फार मोठी स्पर्धा आहे. 1,20,222 रुपये पहिलं पारितोषिक. गतवर्षी 1 लाख रुपये हे पारितोषिक होती. यावर्षी पारितोषिकामध्ये देखील वाढ आपल्याला पाहायला मिळते. आणि मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूसाठी उरणचे बिल्डर नरसूजी पाटील यांनी आम्हाला टीव्ही मात्र स्पॉन्सर केली आहे. हा फुलटॉस. स्वप्नील मागच्या मॅचचा फॉर्म या मॅच मध्ये कायम ठेवू शकत नाहीये. परतीचा प्रवास करावा लागतोय. स्वप्नील पाटील हॅज टू डिपार्ट. वन मोर बॅट्समन बॅक टू द पॅव्हलियन. फटका चांगला होता. टायमिंग पण होतं. त्यानंतर नजाकत पण होती. परंतु फटका षटकाराच्या बाहेर का गेला नाही कारण वाऱ्याचा वेग मात्र उलटा होता. वाऱ्याचा वेग अगदी विरुद्ध दिशेने होता. वाऱ्याच्या वेगाला मात्र चिरायचं होतं भेदायचं होतं ते मात्र साध्य होऊ शकलं नाहीये. आणि फलंदाज मात्र बाद होतोय स्वप्नील पाटील. स्वप्नील पाटील बाद. सूरज पाटील आणखीन एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. ऑस्ट्रेलियन स्टाईलनं झेल मात्र घेतला जातोय आणि बॅक टू बॅक दुसरा धक्का आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. तीन फलंदाज बाद केलेत. दर्जेदार गोलंदाजी, गोलंदाजीतली भेदुकता, गोलंदाजीतली अचूकता, गोलंदाजीमध्ये असलेली डिसिप्लिन, गोलंदाजीमध्ये असलेली ॲक्युरसी या वेळेला पाहायला मिळते. आणि लाजबाब स्पेल या मैदानामध्ये या स्पर्धेतलं आतापर्यंतचं सगळ्यात सफल षटक मनीष आपण म्हणू शकतो ते गोलंदाज पाहायला मिळतंय या वेळेला महेंद्रच्या बॅटमधून, महेंद्रच्या कोट्यातून. हा चेंडू बॅकफुटला ढकललं. यावेळेला बॉलला स्टिअर केलं अगदी समोर. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बॉलला फील्ड करेपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट केली गेली.
भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अजितजी गावंड यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना महेंद्र, एक दर्जेदार गोलंदाजी, जबरदस्त फटका, या वेळेला अगदी स्टेप आउट करून बॉलला ड्राईव्ह केलं होतं, मनगटाचा वापर करत या बॉलला अगदी समोरच्या दिशेला खेळून काढलं, सिंगल मात्र या बॉलवरती मिळाली आणि 2 षटकांचा खेळ मात्र संपलाय आणि 18 धावा या धावफलकावरती पाहू शकतोय। आपण स्क्रीनवरती पाहू शकतो या वेळेला ॲनालिसिस, बॅटिंग ॲनालिसिस, सूरज 7 बॉलमध्ये 15 खेळला, स्वप्नील पहिल्याच बॉलवरती विकेट मात्र त्याची गेली, निवृत्ती 2 बॉलवरती 1 वरती आउट झाले, त्याचबरोबरीनं सूरज आणि ओमकार ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे। एकूण धावसंख्या आपण स्कोरबोर्ड वरती पाहू शकतोय 18। तर बॉलिंग ॲनालिसिस जर आपण पाहिलं बॉलिंग करणाऱ्या संघाचं तर 1 षटक विलासनं हाताळलं होतं, त्यानं धावा दिल्या होत्या 15 आणि त्यानंतर महेंद्रनं 1 षटक हाताळलं, त्यानं 3 विकेट मात्र घेतल्या आणि या स्पर्धेतलं सगळ्यात सफल षटक आपल्याला पाहायला मिळालं। निहाल नाईक हा नवीन गोलंदाज आहे, स्फोटक फलंदाज देखील आहे, तो गोलंदाजीसाठी आला या स्पर्धेसाठी। अजितजी गावंड युवा नेते आहेत आमचे, युवा नेते निखिल ठाकूर, युवा नेते नरेंद्र पाटील, युवा नेते राहुल पाटील, युवा नेते रोहन ठाकूर, युवा नेते अमोल पाटील, त्याचबरोबरीनं अनिकेत पाटील, सोहिल पाटील, अलंकार पाटील, या सगळ्यांची फार मोठी मेहनत या स्पर्धेसाठी आम्हाला पाहायला मिळाली। आमचे सगळे भारतीय जनता पार्टीचे हे युवा नेते आहेत। सुशांत गावंड हे आमचे फार मेहनत घेत आहेत, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। अजिकेत ठाकूर यांचं देखील आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो। निहाल याच्या गोलंदाजीवरती सिंगल मात्र येते ओमकारच्या बॅटमधून। या वेळेला व्हाट अ ग्रेट स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या वरून इनसाइड आउटच्या माध्यमातून मारलेला हा लॉफ्टेड फटका 6 धावांसाठी। थँक्यू डीजे। आपण स्क्रीनवरती देखील पाहू शकतोय आमचे सगळे स्वयंसेवक बसलेत, मनोहर पाटील यांच्या सोबतीला अगदी खांद्याला खांदा लावून या स्पर्धेसाठी सगळे काम करणारे आमचे स्वयंसेवक आहेत, त्यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय। तर मैदानाकडे वळूया, एकूण धावसंख्या आहे 25। 25 षटकारानं स्वागत मात्र केलं या फलंदाजाचं, हा फुल टॉस मिस केलाय आणि सूरजची चांगली बॅटिंग, सूरज नावाचे फलंदाज हे फार आक्रमक आहेत, मग तो सूरज पाटील फलंदाज दिगोडे संघाचा असेल, सूरज पाटील खारघर संघाचा असेल आणि फार चांगली स्पर्धा मैदानामध्ये पाहू शकतोय आपण। स्क्रीनवरती पाहतोय सगळ्या ट्रॉफीज, वाईड बॉल अजित कुठले सर आम्हाला दाखवत असताना एक दक्षिण एक उत्तर दिशा दाखवत आहेत आपल्या दोन्ही हातानं। वाईड बॉल येतोय, अवंतरची धाव स्कोरबोर्ड वरती 26 धावा लागल्या गेल्यात। मनीष चिर्लेकर अतिशय चांगलं गुणलेखन चिरनर गावचे आहेत। या वेळेला शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर मिस्टेक करतोय, बॉल जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं, चेंडू आणि खेळाडू यांची शर्यत, चेंडू मात्र शर्यत जिंकतोय, चेंडू 4 धावांसाठी फरार। कळवा टीमचे पॅकर आदरणीय रोहिदासजी वाजेकर शिरडोन गावचे यांचं या ठिकाणी आगमन होतंय, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। या वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, चांगला बॉल होता, ड्राईव्ह केले, बॉलला खोदून काढलंय, रक्षात्मक थोडासा डिफेन्सिव्ह पद्धतीनं बॉलला खेळलं, चांगल्या बॉलला चांगला सन्मान, खराब चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडण्याचं तंत्र या वेळेला फलंदाजाच्या माध्यमातून अवलंबलं जातंय आणि सिंगल येते ती सूरजच्या बॅटमधून। एकूण धावसंख्या होते सिंगलच्या मदतीनं 31। रोहिदासजी वाजेकर यांचा या ठिकाणी सन्मान मात्र केला जातोय।
आमच्या स्वयंसेवकांच्या हस्ते राहुल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. आपण स्क्रीनवरती देखील हा सन्मान पाहू शकताय. वाईट बॉल आलाय. वाईटच्या मदतीने एकूण धावसंख्या झाली आहे ती 32. 32 रन स्कोअरबोर्ड वरती आणि 3 विकेट घेतल्या होत्या महेंद्रनं आणि त्यानंतर थोडासा धावांना लगाम मात्र लागला गेला. हा पण बॉल चांगला होता, खोदून काढलाय. लॉंग ऑन मध्ये ताकदीचा वापर केला जातोय. कॉलिंग बघा किती चांगलं आहे. ज्या वेळेला तुम्ही रस्त्यावरून प्रवास करता त्यावेळेला रेड, ग्रीन आणि येलो या 3 रंगांना सिग्नल मध्ये जितकं महत्व असतं त्यावेळेला खेळपट्टीवरती असताना यस, नो आणि वेट या 3 शब्दांना कॉलिंगला फार महत्व असतं. चांगलं कॉर्डिनेशन आपण पाहिलं. 3 षटकं मात्र या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि एकूण धावसंख्या आहे 33. 3/33 असं समीकरण. तर पुन्हा एकदा आपण जाऊया आमचे लाडके DJ परू यांच्याकडे. थँक्यू डीजे. हंसिका 11 खोपटे आणि विठ्ठल रखुमाई जासई या दोन्ही टीमचे कॅप्टन. लगेच आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. विठ्ठल रखुमाई जासई आणि हंसिका 11 खोपटे दोन्ही. एकूण धावसंख्या आहे 33. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. दडपणामध्ये षटक हाताळत असतो आणि चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. ओंकार आणि फलंदाज सूरजला चांगली बॅटिंग आता करावी लागणार आहे. लगातार 2 चेंडू डॉट टाकले जात आहेत. जसजसे डॉट चेंडू येणार तसतशा टाळ्या येणार ते या टाकीगाव संघाच्या पाठीराख्यांकडून आणि जसजसे मोठे फटके येणार तशा टाळ्या येणार त्या दिगोडे संघाच्या पाठीराख्यांकडून. या वेळेला अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये कॅच मात्र घेतली जाते. वाऱ्याचा वेग उलटा होता. आणखीन एक मोठा हादरा बसतोय तो बॅटिंग करणाऱ्या दिगोडे संघाला. प्रीतम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि बॅट्समन क्रमांक आउट होतोय तो 5. 4थ्या क्रमांकाचा बॅट्समन मात्र आउट झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. 3 बॉल वरती एकही धाव दिली नाहीये. गोलंदाज निखिलनं दर्जेदार गोलंदाजी निखिलच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळते. आधी शफल झाला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं इनसाइड आउटच्या माध्यमातून बॉलला खेळायचं होतं. गॅप फार मोठी आहे. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होतीये. चार चेंडू निर्धाव फेकलेत. धावांना पूर्णपणे लगाम लावलाय. धावांना पूर्णपणे बांधून ठेवलंय या गोलंदाजानं. हा ड्राईव्ह केलेला फटका. बॉटमहँडचा वापर. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये बॉलला फील्ड करतोय फिल्डर. त्या ठिकाणी स्वप्नील खारपाटील आहे. सिंगल मात्र या ठिकाणी मिळतीये आणि बऱ्याच अवधीनंतर धावफलक हलतय. एकूण धावसंख्या होती ती 34. शेवटचा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. एका मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे ती एसएन स्पोर्ट्स दिगोडे संघाला. हा चेंडू देखील डॉट आलाय म्हणजे या स्पर्धेतला आणखीन एक दर्जेदार षटक आपल्याला पाहायला मिळालं. ते निखिल या गोलंदाजाच्या माध्यमातून 1 धाव देत त्यानं 1 विकेट मात्र प्राप्त केली. तर पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये संपलंय. एकूण धावसंख्या झाली आहे ती 34. 35 या धावसंख्येचं टार्गेट असेल ते प्रतिस्पर्धी
थँक्यू डीजे परू. थोडा आवाज द्यायचा डीजे. हॅलो हॅलो माईक चेक. डीजे थोडा. हॅलो माईक चेक. आपण पाहतोय साईप्रीत लाईव्ह, अतिशय चांगली क्वालिटी त्यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्हला आपण पाहू शकतोय. त्याचबरोबरीनं आमचे चंदू वाघमारे, आमचे प्रेम वाघमारे, त्याचबरोबरीनं संदेश शेळके, ही संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करत असताना प्रत्येक क्षण या कॅमेरामध्ये कैद केला जातोय साईप्रीतच्या माध्यमातून. त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूया. अमित चांगाजी पाटील या गावचे लाडके आणि या ग्रामपंचायतचे थेट सरपंच, अगदी कमी वयामध्ये सरपंच होण्याचा ज्यांना बहुमान मिळाला ते या दिघाटी गावचे प्रथम नागरिक, ज्यांच्या नावानं या स्पर्धेला संबोधण्यामध्ये आलंय, ज्यांच्या नावानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आणि सातत्यानं सलग दुसऱ्या वर्षामध्ये फार मोठी स्पर्धा या शेकाच्या वाडा मैदानावरती पाहायला मिळते. गतवर्षी 1 लाख रुपयाची ही स्पर्धा होती. यावर्षी या स्पर्धेचं स्वरूप आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतंय. 1,20,000 रुपये, 222 रुपये या स्पर्धेची पहिली इनामी राशी असेल आणि त्याचबरोबरीनं 24 संघांना मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग देण्यात आलाय. मॅन ऑफ द सिरीजसाठी LED TV जी आम्हाला स्पॉन्सर केली आहे नरसू पाटील उरणचे बिल्डर यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबरीनं स्मिताताई ठाकूर, रोहिदासजी शेडगे, लक्ष्मण ठाकूर, विनोदजी पाटील, दयानंदजी ठाकूर, कैलासजी पाटील, अभि पाटील आणि किशोर केनी या सर्व आमच्या स्पॉन्सरनं रंगीबेरंगी जर्सीज आम्हाला या टुर्नामेंटसाठी स्पॉन्सर केलेत. त्यांना मनपूर्वक धन्यवाद देऊयात. टार्गेट आहे 35. 35 या धावसंख्येचं टार्गेट आहे. 35 धावा. समीर नारंगीकर टाकेगाव संघासाठी कोणी षटकार मारला प्रति षटकार 200 रुपये. समीर नारंगीकर, आदरणीय समीरजी नारंगीकर यांच्याकडून एक कॅश प्राइज आहे. टाकेगाव संघाच्या कोणत्याही फलंदाजानं षटकार जर हिट केला तर प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. आणि टाकेगाव संघाचे ते पॅकर आहेत, टाकेगाव संघाचे ते समर्थक आहेत, टाकेगाव संघाचे ते पाठीराखे आहेत. त्यांचा प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न समीरजी नारंगीकर यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया. सरपंच चषक 2019 मध्ये आता बघायचंय 35 धावा या ठिकाणी रोखणार का SN स्पोर्ट्स दिघोडी संघ. दिघोडे संघामध्ये क्षमता आहे 35 धावा रोखण्याची, तर हा सामना एकतर्फी फिरवण्याची देखील क्षमता या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. स्वप्नील खारपाटील आणि सर्वेश नाईक दोन्ही आक्रमक फलंदाज. मागच्या मॅचचा हिरो स्वप्नील खारपाटील 10 बॉलमध्ये 30 धावा बॅटिंग करत असताना त्यांना कुठल्या होत्या, तो मैदानाच्या आतमध्ये सामना करणार. निवृत्ती पाटील या गोलंदाजाचा. दिघाटी गावचे आदरणीय राजारामजी पाटील जे बिस्ले ज्यांनी या टुर्नामेंटसाठी आम्हाला बिस्लेरी पाणी प्रोव्हाइड केलंय, जे राजारामजी पाटील यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल. दिशा चांगली आहे, अगदी चेंडू समोर पडला. ऑस्ट्रेलियन स्टाईलनं मॅथ्यू हेडन स्टाईलनं बॉलला लेफ्ट केलं आणि डॉट बॉलची मात्र समाप्ती. स्वप्नील खारपाटील आणि निवृत्ती पाटील मध्ये कॉन्टेस्ट, चांगलं युद्ध मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल निर्धाव, पॉवर प्लेचं षटक. ऑन साइडला जेवढ्या जोरात चेंडू आला होता तेवढ्याच जोरात बॉलला दिशा देण्याचं काम केलं. चेंडू फरार झाला मिड विकेट फाईन लेग मधून 4 धावांसाठी. स्वप्नील खारपाटील अगदी लेदर ज्या पद्धतीनं स्टान्स असतो, लेदर म्हणजे सीझन क्रिकेट खेळणाऱ्या फलंदाजाचा तशा पद्धतीनं स्टान्स आहे. आणि त्यानंतर ज्या वेळेला तो फटका खेळण्यासाठी सज्ज होतो त्यावेळेला त्याच्या पायांमधलं अंतर हे वाढत जातं. पॉपिंग क्रीजचा पुरेपूर वापर करतो आणि शफल झाल्यानंतर त्याच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 31 धावसंख्येची गरज आहे. वॉटर डिलिव्हरी, फार चांगला चेंडू आहे
आपल्या भात्यातील एक एक अस्त्राचा आता वापर करतोय. यॉर्कर पद्धतीचा बॉल त्याच्या माध्यमातून टाकला गेलाय. 3 बॉलमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. 21 बॉलमध्ये 31 धावसंख्येची गरज आहे. टिच्चून मारा करावा लागेल सुरुवातीपासून एसएन स्पोर्ट्स दिघोडे संघाला जर या सामन्यावरती आपलं वर्चस्व ठेवायचं असेल तर. या वेळेला ताकदीचा पुरेपूर वापर. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर एक दर्जेदार, शानदार आणि जानदार स्ट्रोक 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. डीजे थोडा आवाज कमी होतोय. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो. 8 धावा धावफलकावरती आहेत. 2 चौकार आलेत आणि हा फटका देखील चांगला आहे. मिड विकेट मध्ये येतोय आणि या ओव्हर मध्ये सलग 3रा चौकार येतोय स्वप्नील खार पाटीलच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. हंसिका 11 खोपटे टीमच्या कॅप्टनला कॉल असेल की लगेच टॉस साठी यायचंय. विठ्ठल रखुमाई जासे टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. 3 बाउंड्री झाल्यात. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. आणखीन एक फटका चांगला आहे. घरंगळत चेंडू जाते लॉंग ऑफ मध्ये. सिंगल मात्र या बॉल वरती मिळते. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 35 धावांची गरज होती. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केला. पॉवर प्लेचा ऑप्टिमम यूज मात्र या ठिकाणी करत असताना एकूण धावा आल्या त्या 13. येणारे 18 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. अस्किंग रेटचा जर आपण विचार केला तर आता 7.33च्या अस्किंग रेटनं धावा जमवायच्या आहेत. बॅटिंग करणाऱ्या टाकीगाव संघासाठी खरं तर सामना सोपा आहे, परंतु या उलट या मॅच मध्ये चांगली फाईट द्यायची असेल तर 1-2 विकेट घेणं गरजेचं आहे. सुरुवातीपासून गोलंदाजांनी आक्रमण करणं आता गरजेचं असेल. चांगली समीरजी नारंगीकर या संघाचे पॅकर आहेत. टाकीगाव संघाचं नेहमी ते पॅक करत असतात. त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे. षटकारासाठी 200 रुपये असेल. शैलेश कासूकर या गोलंदाजाच्या हातामध्ये मात्र षटक दिलं गेलंय. शैलेशला चांगली बॉलिंग करावी लागेल. शैलेशच्या नावावरती पण बरेचसे रेकॉर्ड आहेत. तशी आता गोलंदाजी करावी लागेल जर या मॅच मध्ये त्यांना जिंकायचं असेल तर. सर्कलचे निर्बंध हटवले गेलेत. सर्कलच्या आतमध्ये 30 यार्ड मध्ये आपण 4 फिल्डर पाहतोय. बॅकवर्ड पॉइंट, फ्लाइंग स्लिप, लेग स्लिप आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. तर 5 फिल्डर अगदी बाउंड्री लाईनला चिटकून उभे आहेत. दिशा देण्याचं काम, युक्तीचा वापर केला होता. लास्ट मोमेंट पर्यंत वेट केलं परंतु कॉलिंग बरोबर नव्हतं. 2 फलंदाजांमध्ये थोडंसं ताळमेळ कुठेतरी कमी वाटलं आणि थोडासा थ्रो जर प्रॉपर आला असता आणि शैलेश पण डेंजर एंडला जर व्यवस्थित असते पोझिशन मध्ये तर कदाचित ही पहिली विकेट रनआउट स्वरूपामध्ये मिळाली असती. ती बॅटिंग करणाऱ्या संघाची, गोलंदाजी करणाऱ्या दिघोडे संघाला. हंसिका स्पोर्ट्स खोपटा लास्ट कॉल येतोय आपल्या कॅप्टनला टॉस साठी. यानंतर कॉल केला जाणार नाहीये. एकूण धावसंख्या आहे 14. राजेंद्र भगत स्क्वेअर लेग अंपायर आहेत. चिरनेरचे फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी. त्याचबरोबरीनं अजित कुठले सर मेन अंपायर आहेत या स्पर्धेसाठी. एकूण धावसंख्या आपण पाहतोय ती 14. चांगला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. 7व्या-8व्या क्रमांकावरती, 7व्या-8व्या क्रमांकाच्या स्टंप वरती या बॉलला फेकलं होतं. क्लोज कीपर आहे यावेळेला सूरज. थोडंसं डिफेन्स अटॅक फिल्डिंग मधून आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या आहे ती 14 जिंकण्यासाठी. 21 धावांची गरज आहे. बॉल जातोय मिड विकेटला. सिंगल मात्र मिळते. एक शांत क्रिकेट. महेंद्रसिंग धोनीचं एक वाक्य आहे, प्ले अकॉर्डिंग टू सिच्युएशन. मी आदरणीय मनोहरजी पाटील या स्पर्धेचे आयोजक यांना विनंती करतोय की आपल्या शुभस्य हा टॉस करायचा आहे. हंसिका 11 खोपटे आणि विठ्ठल रखुमाई जासई. तर सिंगल मात्र कंप्लीट केली जाते. महेंद्रसिंग धोनीचं एक फार चांगलं वाक्य, प्ले अकॉर्डिंग टू सिच्युएशन. परिस्थितीनुसार खेळ करा.
आणि परिस्थितीनुसार खरं तर खेळ केला जातोय. कोणत्याही प्रकारची रिस्क मात्र या ठिकाणी घेतली जात नाहीये बॅट्समन कडून. एकही विकेट न गमावता धावसंख्येला पाठलाग चालू आहे आणि 16 धावा या स्कोरबोर्ड वरती लागलेत. या वेळेला पुल केलेला फटका, जबरदस्त स्ट्रोक, मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय ते 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. 13 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. टॉस मात्र या ठिकाणी केला जातोय. आपण स्क्रीन वरती पाहू शकतोय टॉस केला जातोय. मॅच चालू आहे. 13 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. आपला निर्णय लगेच इथेच कळवायचा आहे. आपण खोपटे संघ जासाई संघानं टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नक्कीच पहिल्या इनिंगच्या ब्रेक मध्ये जर आपण टॉस केला असता तर खेळाडूंची मुलाखत ही जरूर घेतली असती. आणि एकूण धावसंख्या आहे ती 2 षटकांच्या अंती 22. 11च्या सरासरीनं 22 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 13 या धावसंख्येची. 12 चेंडू 13 धावांची गरज आहे. मी विनंती करतोय ज्याने आम्हाला या टुर्नामेंटसाठी पाण्याचा पुरवठा केला, पाणी स्पॉन्सर केलं, ते राजारामजी पाटील यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. बारा चेंडू 13 धावांची गरज आहे. संपूर्ण अनालिसिस आपण पाहतोय. 12 बॉल मध्ये 13, 6.5चा ॲव्हरेज आस्किंग रेट जिंकण्यासाठी पाहिजे. आणि गोलंदाज आहे सूरज पाटील, स्वप्नील खार पाटील आणि फलंदाज सर्वेश नाईक दर्जेदार फलंदाजी करतायत. पूर्णपणे सामन्यावरती आपलं पकड मजबूत करण्याचं काम केलं जात आहे. या मॅच मध्ये जिंकणारा संघ सुपर 6 साठी क्वालिफाय होईल. फुलटॉस दिशा दिली आहे, त्या ठिकाणी फिल्डर आहे. खराब फिल्डिंग आणि आधीच दुष्काळामध्ये 13वा महिना आणि हा येतोय चौकार. थँक्यू डीजे. 11 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. हा चौकार अडवायला पाहिजे होता. बऱ्याचशा मॅचेस मध्ये आपण पाहिलं 6 बॉल मध्ये 5, 6 बॉल मध्ये 4 धावा देखील होत नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये खरं तर हा चौकार अडवणं किती गरजेचं होतं. आणि चौकार आल्यानंतर सामना अगदी या मोठ्या फटक्यानं सोप्पा करण्याचं काम करतोय. स्वप्नील खार पाटीलचा षटकाराचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. थँक्यू टीचर. सुजित गावंड यांना आम्ही विनंती करतोय की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. सुजित गावंड 3 धावांची गरज आहे. 10 बॉल मध्ये 23 वरती खेळतोय. मागच्या मॅच मध्ये पण 30 धावांवरती खेळला होता. जबरदस्त बॅटिंग करतोय. स्वप्नील खार पाटील सरपंच चषक 2019 मध्ये. यावेळेला पुल केलेला फटका, प्रितेश मात्र कॅच घेतोय. आता विकेट जाते स्वप्नील या फलंदाजाची. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. 3 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. हा बॉल बॅकफुटला ढकललं, स्टिअर करण्याचा प्रयत्न मिड विकेट मध्ये येतोय. 2 फिल्डर एका हाताने बॉल अडवतोय. यावेळेला सिंगल मात्र अर्जित केली जाते. नवीन फलंदाज निहाल नाईक मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्वप्नील फार चांगली बॅटिंग करून आउट झाला. 10 बॉल मध्ये 23, 11 बॉल मध्ये 23 धावा करून तो बाद झालाय. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या सामन्याला आता मात्र सोप्प करण्याचं काम केलंय ते बॅटिंग करणाऱ्या टाकीगाव संघासाठी. क्लीन बोल्ड केलंय. आणखीन एक विकेट जाते बॅटिंग करणाऱ्या टाकीगाव संघाची. कमॉन डीजे.
थँक्यू डीजे. प्रेक्षक वर्ग जे आतमध्ये बसलेत पट्टीच्या त्यांना विनंती आहे की आपण बाहेर व्हायचे. आयोजकांकडून सूचना येते आणि स्क्रीन समोर जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती करतोय की आपण त्या ठिकाणाहून उठायचंय, आपण पाठीमागच्या बाजूला बसायचंय. सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो. 3 षटकं संपलेत. एकूण धावसंख्या आहे 1 चेंडू मात्र बाकी आहे. माफ करा, 1 चेंडू बाकी आहे. 2 धावसंख्येची गरज आहे. सामना सोपा आहे. डावखुरी हाताचा फलंदाज उमेश जोशी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. स्क्रीन समोर कोणी बसू नका आम्ही विनंती करतोय, कारण खेळाडूंना बॅट्समनला चेंडू स्पष्ट दिसावा यासाठी ते स्क्रीन खरं तर नेहमी उभं करण्यात येत असतं. त्यासाठी आपण सहकार्य करायचंय. उमेश जोशींच्या बॅटमधून येतोय हा फटका आणि या फटक्यानं सामना मात्र जिंकलाय तो टाकीगाव संघानं. लाईनअप करून आपण बाहेर यायचंय, एकमेकांना हस्तांदोलन करायचंय आणि टाकीगाव संघानं सोमवारी सकाळी 10 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग साठी तयार राहायचंय. पैसे नाही 200. या सामन्याचा हिरो असेल ज्यानं दुसरं षटक हाताळत असताना 3 धावा दिल्या आणि 3 विकेट घेतल्या. तो महेंद्र ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर यावेळेला आपण स्क्रीनवरती पाहू शकतोय एकामेकाला हस्तांदोलन करून यावेळेला खेळाडू बाहेर येत आहेत. या स्पर्धेची शिस्त खरं तर आपल्याला पाहायला मिळते आणि टाकीगाव संघ सुपर 6 साठी क्वालिफाय झालाय. सोमवारी सकाळी 9:45 आपण रिपोर्टिंग करायचंय. सकाळी ठीक 10 वाजता आपण पहिला सामना मात्र या ठिकाणी सुरू करणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी महेंद्र आपण यायचंय. त्याचबरोबरीनं षटकारासाठी कॅश प्राइज होतं. सर्वेश आणि स्वप्नील हे कॅश प्राइज घेण्यासाठी आपण देखील यायचंय. तर कॅश प्राइज असेल स्वप्नील स्वप्नील आणि सर्वेसाठी संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. त्याचबरोबरीनं स्वप्नील आणि सर्वेशला प्रत्येकी 200 रुपयाचं कॅश प्राइज मात्र दिलं जात आहे. तर महेंद्र या सामन्याचा हिरो ठरलाय. आपण महेंद्र यांच्याशी संपर्क जरूर साधणार आहोत. संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मात्र दिलं जात आहे. आपण स्क्रीनवरती पाहू शकतोय 3 विकेट या गोलंदाजाने घेतल्या. महेंद्र खूप खूप अभिनंदन तुमचं. 3 विकेट घेतल्या आणि खऱ्या अर्थानं मॅच मध्ये तुम्ही संघाला परत आणून दिलात. कसं वाटलं? 2 सामने जिंकलात, सुपर 6 साठी क्वालिफाय झालात. प्रथम मी आपल्या आयोजकांचे आभार मानतो की आम्हाला इथे खेळायला संधी दिली आणि आम्हाला इथे जिंकण्यासाठी खेळायचं होतं. म्हणून प्रथम दिगोली टीम ही स्ट्रॉंग टीम होती आमच्यासाठी आणि त्यांचे विकेट आम्हाला सूरज निवृत्ती मदत होते आणि ते करायचं मला संधी भेटल्याबद्दल आणि आयोजकांचे आभारी. आणि अमित पाटील यांच्या नावाची ही स्पर्धा आहे आणि सलग 2रं वर्ष आहे. आणि या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन खूप चांगले आहे, कारण डेच्या सामन्यामध्ये एवढे मोठे आयोजन आज मी आपल्या भागामध्ये तर बघितले नव्हते आणि खूपच चांगलं आयोजन आहे. नक्कीच. तर महेंद्र हा होता या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर आपण जाऊया राजेंद्र भगत यांच्याकडे. धन्यवाद. नक्कीच महेंद्र, अतिशय चांगली कामगिरी आपण केलीत त्याबद्दल आपला पुतण्या अर्थात चैतन्य पाटील खऱ्या अर्थानं या व्यक्तीनं या तरुणानं टाकीगावचा नव्हे तर अख्ख्या उरणचा नाव अभिमान केलाय. रेजर क्रिकेटमध्ये उरणचं नेतृत्व केलं, रायगडचं नेतृत्व केलं. आता महाराष्ट्र टेनिस क्रिकेट रेजर क्रिकेटमध्ये त्याची निवड झाली. काय सांगणार त्याच्याबद्दल आपण? प्रथम मी त्याचे अभिनंदन करतो आणि अभिमान पण त्याचा आहे मला, कारण आज आमच्या छोट्याशा गावातून त्याची निवड महाराष्ट्राच्या MCAच्या फायनल सिलेक्शनसाठी झालेली आहे आणि तिथे त्याला चांगले खेळ खेळावा अशी इच्छा आहे. नक्कीच मनपूर्वक शुभेच्छा असणार.